नागपुरातील सरस्वती शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहली दरम्यान घडलेल्या दुर्दैवी अपघाताची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे। जिल्हा प्रशासनाने सर्व शाळांसाठी सहलीसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे। या अंतर्गत आता फक्त राज्य परिवहन बसचा सहलीसाठी वापर केला जाणार असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शिक्षकांचीच राहणार आहे। नागपूर शहराजवळील पेंढरी गावाजवळ झालेल्या अपघातानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे। त्यांनी तातडीने सहलीसाठी विशेष दिशानिर्देश जारी केले आहे। तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सहल आयोजित करताना विशेष दक्षता घेण्यात यावी असे स्पष्ट निर्देश जारी करण्यात आलेल्या अध्यादेशात करण्यात आले आहे। यात एका वर्षात एकच शैक्षणिक सहल आयोजित करावी, विद्यार्थ्यांना सहलीला येण्याची सक्ती करण्यात येऊ नये, तर सहलीसाठी विद्यार्थी आणि पालकांचे संमतीपत्र घेण्यात यावे, सहभागी विद्यार्थ्यांची यादी संपर्क क्रमांक सोबत संलग्न करण्यात यावा, सहलीसाठी 10 विद्यार्थ्यांसाठी 1 या प्रमाणात शिक्षकांची संख्या असावी, तर विद्यार्थ्यांच्या संरक्षणाची सर्व जबाबदारी मुख्याध्यापक आणि सहलीतील सर्व शिक्षकांची राहील। तर सहलीत विद्यार्थिनींचा सहभाग असल्यास महिला शिक्षिका सोबत असणे अत्यावश्यक राहील असंही यात नमूद करण्यात आले आहे। विशेष म्हणजे सहल महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने नेण्यात यावी असे स्पष्ट आदेश प्रशासनाने दिले आहे। विद्यार्थ्यांना शैक्षणिक सहलीसाठी जादा शुल्क आकारू नये, सहलीचा नियोजन आराखडा तयार करताना पालकांशी देखील चर्चा करावी, तर सहली दरम्यान प्रथमोपचार पेटी सोबत असावी, त्याचप्रमाणे स्थानिक डॉक्टर आणि रुग्णालयाचा देखील संपर्क क्रमांक सोबत असावा असंही नमूद करण्यात आले आहे। त्याचप्रमाणे रात्रीचा प्रवास टाळावा, समुद्रकिनारा, अतिजोखमीची ठिकाणं, पर्वतावरील ठिकाणं, नदी, उंचावरील टेकड्या, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका होईल अशा ठिकाणी शैक्षणिक सहल नेऊ नये असेही आदेश देण्यात आले आहे। त्याचप्रमाणे शाळेच्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्यास संबंधित शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं स्पष्ट करण्यात आलं आहे। त्याचबरोबर मुख्याध्यापकांकडून 100 रुपयाच्या बॉन्डवर हमीपत्र घेण्यात यावं आणि त्यानंतर सहलीला परवानगी देण्यात यावी असंही शासनाने स्पष्ट केलं आहे। तर बिना परवानगी सहल नेल्यास आणि विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यास सर्व जबाबदारी शाळा प्रशासनाची राहील असंही या अध्यादेशात नमूद करण्यात आलं आहे।